रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीमधून बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक याला निलंबित करण्यात आलेला आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजारी यांनी ही कारवाई केली आहे। या साऱ्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सखोल चौकशी देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असल्याने या साऱ्या प्रकाराची दखल केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून देखील घेतली गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। या प्रकरणानंतर जिल्हा परिषद प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती आलेलं आहे आणि जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतीमधील जन्ममृत्यू दाखल्यांची पडताळणी करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले पाहायला मिळत आहेत। मुंबई पोलिसांना एका गुन्ह्यात बांगलादेशी नागरिक सापडलेला होता। या बांगलादेशी नागरिकाच्या तपासामध्ये याच्या नागरिकत्वाची पाळमुळे ही रत्नागिरीतल्या शिरगाव ग्रामपंचायतीशी जोडली गेल्याची माहिती तपासात या ठिकाणी उघड झाली। कोरोना कालावधीमध्ये म्हणजेच 2020 मध्ये बांगलादेशी नागरिकाला हा जन्मदाखला दिला गेलेला होता। मोहम्मद शेख असं या बांगलादेशी नागरिकाचं नाव आहे। हा दाखला दिल्याने मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीला देखील या ठिकाणी नोटीस दिल्याची माहिती पुढे येते आहे। या प्रकरणानंतर सध्या या साऱ्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतलेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे सध्या जिल्हा परिषदेने या ठिकाणी तत्कालीन ग्रामसेवकाला या ठिकाणी निलंबित केलेला आहे आणि या साऱ्या प्रकरणाची चौकशी ही सखोल करण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।